बागपीड हे सगळे पूल उद्या दिवसात तुम्हाला बघायला मिळतील। ही सूचना या सर्व संघांसाठी आहे। उद्या दिवसामध्ये तुम्हाला हे सामने बघायला मिळणार आहेत। तत्पूर्वी आपण वळूया समालोचन कक्षामध्ये। आजच्या दिवसातला हा शेवटचा आणि 40+ 12 संघातला हा उपांत्य फेरीचा पहिला सामना उंबारी विरुद्ध नारिवली इथे सुरू होतोय। नाणेफेक जिंकली उंबारली संघाच्या संघनायक श्याम भोईरने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू। इन्व्हाइट केले गोलंदाजीला ते नारिवली संघाला। वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात घारोली गावचे रोशन संत यांना। धन्यवाद। थँक्यू रोशन सर। निश्चित थोडा वेळ आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा समारंभ मंचावरती संपन्न होतोय। खरं तर या विभागामध्ये क्रिकेटचं प्रचंड वेड आहे आणि या वेडाला खरं तर एका शिस्तीमध्ये ज्यांच्या माध्यमातून रूपांतरित करण्यात आलेलं आहे। या प्रचंड शिस्तीच्या जोरावरती आज कल्याण डोंबिवली विभागातील क्रिकेट आज महाराष्ट्रामध्ये गौरवलं जातं। एक उच्च दर्जाचं क्रिकेट इथे खेळलं जातं आणि त्या पाठीमागे प्रेरणा जर कोणाची असेल तर ते आपले सर्वांचे लाडके नेते आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धा उभी करत असतानाच खेळाडूंमध्ये विजिगुषी वृत्ती आदरणीय दादांनी निर्माण केलेली आहे आणि आज खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून वाढतोय आणि त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज या मंचावरती विनोददादांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण इथे मंचावरती या आणि आदरणीय दादांना विनंती आहे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती या। कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या स्पर्धेचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे उद्घाते आदरणीय विनोददादा पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होतोय। दादांना विनंती आपण या मंचावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा सन्मान आहे। दादांना विनंती आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करा। या विभागातल्या क्रिकेटला अभूतपूर्व शिस्त ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे। खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि खरं तर कल्याण डोंबिवली परिसर हा टेनिस क्रिकेटला मार्गदर्शक ठरतो आहे। या पाठीमागे सर्वात मोठी प्रेरणा सर्वात मोठा आधार कोणाचा असेल तर तो आदरणीय विनोददादा पाटील यांचा। एक स्पर्धा उभी करत असताना टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती निर्माण केलेली आहे ही आमच्यासाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लौकिक त्यामुळे वाढतोय आणि म्हणूनच प्रभू श्रीरामचंद्रांची अत्यंत करारी मुद्रा देऊन आदरणीय दादांचा सन्मान इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपन्न होतोय। आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। आज अत्यंत आनंदाचा मांगल्याचा पवित्र दिवस आहे आणि दादांचं कार्य देखील निश्चित तितकंच प्रभावी आहे। हा सत्कार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा ऊर निश्चित प्रकारे भरून आलेला आहे। खरं तर विनोददादांचे सगळे शिलेदार आहेत। विनोददादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात आणि दादांचं कुठलंही काम असेल सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये हे सगळे शिलेदार हे काम करण्यासाठी तत्पर असतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा सन्मान मंचावरती आदरणीय विनोददादांचा संपन्न झालेला आहे। आपल्या स्पर्धेला गेल्या काही वर्षांपासून ज्यांचा आवाज सातत्याने लाभतोय डोंबिवलीची आणबान शान प्रसाद परब सर आणि त्यांचे चिरंजीव क्षितिज। जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये जिथे विनोद संते सर आपली वाट बघतात। या सर स्वागत आहे। थँक्यू सो मच। धावसंख्या आहे 10। पहिल्या चेंडूवरती विकेट
आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा एकदा लॉफ केलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 12. सुरुवात खूप चांगली केली आहे सीताराम पाटीलने या सामन्यामध्ये, कारण की सचिन भोईर शून्यावरती बाद झाले. त्यानंतर सीताराम पाटीलने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. राजू काठे ड्राईव्ह केलाय. बॅटची कडा आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सर धावा सांगा, आपण थांबवावं 13. लागेल. थँक्यू रोशन सर. काही उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण करतोय, कारण शेवटचा सामना सुरू आहे आणि त्यामुळं मान्यवरांचे सन्मान संपन्न झाले पाहिजेत. आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. बऱ्याचशा माता भगिनी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. संपूर्ण उपस्थित माता भगिनींचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. महिला शाखा अध्यक्ष सौभाग्यवती अलकाताई गायकवाड, लोढा हेवन शाखा अध्यक्ष यांना विनंती आहे. त्याचबरोबर पुष्पाताई मोरे, सौभाग्यवती ललिताताई गोफणे, सौभाग्यवती श्रद्धाताई बनारसे, सौभाग्यवती जयाताई साहू या सर्वांचा सामूहिक सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. सर्व भगिनींना विनंती आहे आपण मंचावरती या. आदरणीय दादांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सर्व भगिनींना सन्मानित करा. मंचावरती उपस्थित सर्व भगिनी सौभाग्यवती अलकाताई गायकवाड, लोढा हेवन शाखा अध्यक्ष, सौभाग्यवती पुष्पाताई मोरे, सौभाग्यवती ललिताताई गोफणे, सौभाग्यवती श्रद्धाताई वनारसे आणि सौभाग्यवती जयाताई साहू यांचा सामूहिक सन्मान मंचावरती होते. मंचावरती उपस्थित आहे सौभाग्यवती नम्रताताई खराडे, शाखा अध्यक्ष महिला विभाग दिवा. त्यांच्याबरोबर ज्या भगिनी उपस्थित आहे सर्वांनी मंचावरती या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. सर्व भगिनींना मंचावरती सन्मानित करण्यात येते. यानंतर सौभाग्यवती शर्मिलाताई लोंढे, महिला शाखा अध्यक्ष आणि सन्मान्य विजयराव लोंढे, शाखा अध्यक्ष. मंचावरती सौभाग्यवती शर्मिलाताई लोंढे, महिला शाखा अध्यक्ष आणि त्यांचे यजमान विजयराव लोंढे, शाखा अध्यक्ष या दोन्ही उभयतांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. आज निश्चित आजी सोनियाचा दिनू, हर्ष अमृताचा गणू, समीराताई सुभाष मुंडे यांचा आज वाढदिवस आहे आणि ताईंना वाढदिवसाच्या निमित्तानं
आदरणीय विनोददादा बुके देऊन त्यांचा सन्मान करतायत. समीराताईंना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करा. समीराताई सुभाष मुंढे यांचा वाढदिवस आहे आज आणि आज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आपल्याला. जे पशे घ्या की पक्षांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश आपण चोहीकडे पसरवाल. यानंतर सन्माननीय प्रकाशजी चौगुले अध्यक्ष राजूदादा प्रतिष्ठान यांना विनंती आपण सन्मान करण्यासाठी या. सरपंच सन्माननीय योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सन्माननीय प्रकाशजी चौगुले अध्यक्ष राजूदादा प्रतिष्ठान यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. शहर सचिव दिवा सन्मान्य प्रशांतजी गावडे यांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. पाहुण्यांना विनंती पटकन या. प्रशांतजी गावडे शहर सचिव दिवा यांचा सन्मान संपन्न होतोय सरपंच योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य परेशजी पाटील सचिव विभाग दिवा यांचा सन्मान होतोय. विभाग सचिव दिवा सन्मान्य परेशजी पाटील आपण या सन्मानाचा स्वीकार करा. उपविभाग अध्यक्ष सन्मान्य देवादादा घाडी यांचा सन्मान होतोय. देवादादा घाडी उपविभाग अध्यक्ष विनंती करतो या सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर शाखा अध्यक्ष सन्मान्य सागरजी निकम यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी आहेत आणि आपल्या परिसरामध्ये अत्यंत स्पृहणीय काम या सर्व युवा कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. शाखा अध्यक्ष सन्माननीय विनायकजी गावकर यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. अनुजजी देवेकर उपाध्यक्ष वाहतूक सेना या पाहुण्यांना सन्मानित करण्यात येते. सन्माननीय अनुजजी देवेकर उपाध्यक्ष वाहतूक सेना यांचा सन्मान होतोय. त्याबरोबरच सन्मान्य रतनजी वाकोडे, उमेशजी मराठे आणि मंगेशजी धुमाळ या सर्व पाहुण्यांना विनंती आहे सन्मान्य अनुजजी देवेकर यांच्या समवेत रतनजी वाकोडे, उमेशजी मराठे आणि मंगेशजी धुमाळ हे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहे. या सर्वांचा सामूहिक सन्मान सरपंच योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतोय. एक महत्वाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. शिवराज मित्र मंडळाचे सदस्य सन्मान्य मुकेशजी चित्ते, स्वप्नीलजी महाडेश्वर, संतोषजी वैश्य आणि टीम या सर्व पाहुण्यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करा.
सरपंच योगेशजी पाटील या सर्व पाहुण्यांना सन्मानित करतील. शिवराज मित्रमंडळाचे सदस्य मुकेशजी चित्ते, स्वप्नजी महाडेश्वर, संतोषजी वैश्य आणि टीम यांचा सन्मान संपन्न होतोय. धन्यवाद. काटाईचे समाजसेवक सन्मान्य प्रदीपजी पाटील यांचा सन्मान होतोय. काटाईचे समाजसेवक प्रदीपजी पाटील, विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. अतिथींमुळेच खरं तर समारंभाला उंची प्राप्त होते, शोभा येते. आपल्या सर्वांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. सर्वांना मनापासून धन्यवाद. सरपंच योगेशजी पाटील यांनाही मनापासून धन्यवाद. आणि जाऊया मैदानाकडे, जिथे मॅच सुरू आहे, घनघोर संघर्ष सुरू आहे. सेमीफायनलचा सामना 40+ आणि समालोचक रोशन संते सर. थँक्यू. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 31 ऑन साइडला. फटका चांगला आहे आणि अप्रतिम, आउटस्टँडिंग, स्पेक्टॅक्युलर, मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपल्या टीमसाठी नक्कीच ही एक धाव वाचवली आहे. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फिल्डर होते, शमन होते आणि मिल्टीला चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या 34 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज गमावलेत. अंतिम षटक सुरू आहे सचिन साळुंकेचं आणि स्ट्राईक इनला फलंदाज श्याम भोईर आहेत. श्याम भोईर आणि रवी भोईरने चांगली पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये. राऊंड विकेट. ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. राजू काटे आहे डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा हा 5वा दिवस आहे आणि अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. 40+ एकूण आपण 12 संघ पाहिले. त्या 12 संघांमधून उपांत्य फेरीचा हा सामना सुरू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील आणि कार्यसम्राट समाजसेवक माजी उपसरपंच आदरणीय काशीनाथदादा पाटील साहेबांचं मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला इथे संधी दिली समालोचन करण्याची. ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु डीपमधून बॅकअपसाठी येतील आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. प्रयत्न सुरू आहे 3ऱ्या धावेचा आणि फलंदाज झालाय बाद. धावबादच्या स्वरूपात श्याम भोईरला माघारी परतावं लागेल. फलंदाज होतोय, बाद लागतोय. अजून एक धक्का. 3रा फलंदाज गमावलाय उंबारली 40+ या संघाने. स्मृती चषकाची अलग है लेवल. स्ट्राईक इनला फलंदाज रवी आहेत, जे खेळत आहेत 8 चेंडू आणि 16 या धावसंख्येवरती. 38 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे 3 बाद 38. फुल टॉस आहे, बिग हिट केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सकाळपासून आपण पाहतोय उंबारली संघाचे प्रेक्षक, त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने संदीप पाटील स्टँड मध्ये उपस्थित आहेत.
लाईन पाहावी लागेल. दडपण, दबाव 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 आहे गोलंदाज सचिन वरती आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकडलाय. पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू येतोय. धावसंख्या 45. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आई गावदेवी उंबारली 40+ या संघाने. अंतिम चेंडू शिल्लक आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. इट्स अ बीमर. नो +1 मिळतील या 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एक जल्लोष आपण पाहतोय उंबारली संघाच्या प्रेक्षकांमध्ये. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि या षटकाचा विचार केला तर महागडी गोलंदाजी होते सचिन साळुंकेच्या माध्यमातून. या अंतिम षटकामध्ये फ्रीट आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मच्छिंद्र. लॉफ केला चेंडूला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत राजू काटी. फार वेगाने येतील चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळत्या 2 धावा. शेवट गोड केलाय तो म्हणजेच उंबारली 40+ या संघाने अंतिम षटकामध्ये बनवल्यात तब्बल 18 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे उंबारली 40+ या संघाची 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये नारिवली 40+ या संघासमोर अस्तित्वाची ही लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण की सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल 40+ हाफ मधील अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये. काशीनाथ दादा पाटील यांना आपण पाहू शकाल आपल्या या स्क्रीनवरती. राजेश भोईर आहेत. अनेक मान्यवर आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये बनवली आहे आई गावदेवी उंबारली 40+ या संघाने. 50 धाव बनवायच्या आहेत. 12.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक एक लेजंड कॉमेंटेटर नरेश ढोमे सरांचा आवाज. स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 20वे पर्व आपण इथे साजरे करतो आहोत. ग्रामीण विभागातल्या पहिल्या दुसऱ्या फेरीच्या मॅचेस संपन्न झालेल्या आहेत. आज 40+चा थरार सकाळपासून आपण अनुभवलेला आहे. 12 संघांचा एकूण सहभाग आणि त्यामध्येच एक महत्त्वाची मॅच नारवली 40+ विरुद्ध उंबारली 40+ या 2 संघामध्ये 4 षटकामध्ये उंबारली 40+ संघानं 49 धावा बनवल्यात. 50 धावांचं आव्हान नारिवली 40+ संघासमोर ठेवलेलं आहे. टेनिस क्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा, भारतातील सर्वात मोठी स्पर्धा, सर्वात मोठी बक्षिसं, सर्वात मोठं क्राऊड, ऑनलाईन सर्वात जास्त व्ह्यूअर्स, असे अनेक रेकॉर्ड्स मोडणारी स्पर्धा म्हणजेच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. जिद्द चिकाटी समर्पण, खेळायचं ते जिंकण्यासाठीच या स्लोगनवरती यावर्षी या स्पर्धेचं केलेलं शानदार भव्य दिव्य असं आयोजन, डोळे दिपवणारी स्पर्धा. आज 40+ क्रिकेटचा थरार उपांत्य फेरीचा सामना मैदानामध्ये आहे. निळजे 40+ संघानं फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तर या सामन्यातला विजेता संघ फायनल मध्ये निळजे संघाविरुद्ध भिडणार आहे.
मात्र तो कोण याचं उत्तर पुढच्या 4 षटकामध्ये आपल्याला मिळणार आहे. लास्ट 4 ओव्हर मॅच. चला स्पीडअप करा. अमित सर आपण देखील खेळाडूंना सूचना द्या. मॅच होते सुरू. लेटेस्ट प्ले. सलामीची जोडी मैदानामध्ये. राजू काटे लक्ष्मण. मागच्या मॅचचा हिरो लक्ष्मण नॉन स्ट्राईक वरती तर राजू काटे ऑन स्ट्राईक. सचिन भोईरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. लागोपाठ 2 सामन्यांचा सामनावीर लक्ष्मण गोरपेकर ऑन नॉन स्ट्राईक. यस, खाली राहिलेला हा चेंडू होता. आतली कड घेतल्यानंतर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे प्राप्त होते. धाव फलकाला होते सुरुवात. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती सिंगल. खूप मोठा उत्साह संदीप पाटील स्टँड मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच नारेवलीचे प्रेक्षक तिथे आहेत. उंबारलीचे प्रेक्षक तिथे आहेत. नारिवलीच्या प्रेक्षकांचा आवाज कुठून येतोय आम्हाला? यस यस, वाह वाह. आणि आता उंबारली प्रेक्षक देतील आवाज. जबरदस्त मॅच आपण इथे बघतोय. क्राऊड का जोश आहे खरोश. लेग बाईटचा इशारा. एक सिंगल प्राप्त होणार आहे. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. हे वैशिष्ट्य आहे खरं तर या विभागातल्या क्रिकेटचं. खरं तर क्रिकेटला सन्मान जर कुठे मिळत असेल तर तो कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागामध्ये मिळतो. आणि त्यामुळंच इथं एक वेगळं वातावरण असतं. चैतन्यदायी वातावरण असतं इथे. वाह वाह. आणि इथे आता आवाज यायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूने आवाज येत आहेत. गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम आले पाहिजेत आवाज. इथे चेंडू खराब थ्रो. तिकडे 2 धावा पूर्ण होणार आहेत. 3 धावा या चेंडूवरती. 3 धावा प्राप्त होत आहेत. धाव फलकावरती 5 धावा. लक्ष्मण गोरपेकर स्ट्राईक एंडवरती. आजच्या दिवसभराचा हिरो, मागच्या दोन्ही मॅचचा हिरो लक्ष्मण गोरपेकर स्ट्राईक एंडवर. सचिन भोईर समोर. तो आता फलंदाजी करणार आहे. 5 धावा. नारेवली 41. लॉस ऑफ नो विकेट. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगलेला हा सामना. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू. धाबाची संधी असू शकते आणि यष्टी उद्ध्वस्त. फलंदाज बाद लक्ष्मण गोरपेकर. मागच्या 2 मॅचचा हिरो या सामन्यामध्ये 0. यशच्या उडवल्या. लक्ष्मण फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. सचिन भोईरनं कोणती चूक केली नाही. अगदी शांत डोक्याने, थंड डोक्याने त्याने व्यवस्थित चेंडू यष्टांवरती मारला. आणि पहिला फलंदाज इथे गळाला सापडलेला आहे. धाव फलकावरती 5 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लक्ष्मण गोरपेकर कडून आज बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र याबरोबरच चेंडू आकाशामध्ये असणार आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये, गॅप मध्ये चेंडू होता. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे एक सिंगल प्राप्त होते. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 2 ने पुढे जाणार आहे. 7 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय इथे. आपले सगळे कॅमेरामन ही दृश्य टिपतायत. मंचावर आपण बघतोय आपल्या माता भगिनी इथे आज आवर्जून या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या रणरागिणी आहेत. याबरोबर हवेमध्ये चेंडू आहे. वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक समोर. 1 धाव प्राप्त होणार आहे. पहिलं षटक मैदानामध्ये संपेल. 8 धावा. नारिवली 40+ 8 धावा विजयासाठी. त्यांना अजूनही 42 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 42 धावा. उंबारली अगेन्स्ट नारिवली. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत आणि 42 धावांची गरज आहे. निश्चित स्कोर मोठा दिसतोय. मात्र टेनिस क्रिकेट आज इतकं आक्रमक झालं, इतकं वेगवान झालेलं आहे की या धावा मोठ्या आहेत असं कुणीच म्हणणार नाही. 40+ खेळाडूंना खरं तर त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने ते आज या खेळाकडे
गांभीर्याने बघतायत, खेळतायत. खर तर एक आदर्श निर्माण करतायत, कारण या वयात सुद्धा खेळलं जाऊ शकतं हा विश्वास त्यांनी येणाऱ्या पिढ्यांना दिलेला आहे. पहिल्यांदा क्रिकेट खेळलं जाऊ शकतं हा विश्वास येणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंना दिला. आता या वयात सुद्धा क्रिकेट खेळलं जाऊ शकतं हा विश्वास दिलेला आहे. आज ग्लॅमर टेनिस क्रिकेट शिखरावरती बघायला मिळतं आपल्याला. मात्र या सगळ्या खेळाडू हे पायाचे चिरे झालेले आहेत. पायामध्ये त्याने स्वतःला गाडून घेतले, म्हणून आज टेनिस क्रिकेटची इमारत आपल्याला मोठी बघायला मिळते, झळाळणार जाताना बघायला मिळते. काल कोल्हापूर या ठिकाणी आपल्या विभागाची शान ज्यांनी उंचावलेली आहे, जागृती डोंबिवलीचे संघनायक विशाल म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. या विभागातले सितारे आता राज्यभर देशभर चमकतायत. कोल्हापूरला मागच्याच आठवड्यामध्ये केतन म्हात्रेनं धमाकेदार खेळ केला आणि जिंकून दिलं, तर आज काल विशाल म्हात्रे यांनी. अभिमान आहे आम्हाला या सगळ्या खेळाडूंचा. उजव्याच्या बाहेर चेंडू असेल, एक निश्चित निर्धाव चेंडू, खूप लांब खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून लांब ठेवला गोलंदाज श्याम भोईरने. इथे चेंडू अप्रतिम निर्धाव चेंडू. जसा जसा निर्धाव चेंडू येतोय उंबारलीच्या गोटामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतायत, आनंदाच्या लाटा येत आहेत. येऊ द्यात. यास चांगला फटका, हवेमध्ये चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल. संदीप बाद, मोठा धक्का नारिवली संघाला, दुसरा धक्का, धावा मात्र 9. अभिमानाची 20 वर्ष, गौरवाची 20 वर्ष, वैभवाचे शिखरावरती घेऊन जाणारे 20 वर्ष. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगलेली ही मॅच. यस, चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला चेंडू अक्रॉस द बॅट अलॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेटला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, मात्र एक धाव इथे प्राप्त होते. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावफलक 1 ने पुढे सरकणार आहे. 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे प्रगतीपथावरती. 14 चेंडू 40 धावा. हळू 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 सामन्यावरती मजबूत पकड उंबारले संघ बनवताना. खाली राहिलेला चेंडू अक्रॉस द बॅट, मात्र मोमेंट नव्हती पायाची. चेंडूच्या लाईन मध्ये अजिबात फलंदाज नव्हता. कनेक्शन तिथे होत नाहीये. धावफलकावरती धावा स्थिर 10. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघू शकतो आपण. चेंडू एकीकडे होता, बॅट दुसरीकडे होती. धावफलकावरती 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे अपील मात्र पंच तिथे जय पवार सरांवरती त्याचा अजिबात प्रभाव नाही. धावफलकावरती बघायचे 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सगळ्या बाजूने इथे कोंडी केलेली आहे नारिवली संघाची. उंबारली संघानं 12 चेंडू 40 धावा. 12 चेंडू मध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता 40 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 40+ क्रिकेटची उपांत्य फेरीची मॅच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. दोन्ही संघांना, संघाच्या पाठीराख्यांना आपल्या संघाकडून, खेळाडूंकडून खूप मोठ्या आशा आहेत, अपेक्षा आहेत आणि आज या अपेक्षांच्या कसोटीवरती कोण खरं उतरतं याचं चित्र मैदानामध्ये आपल्याला बघायचंय. 12 चेंडू 40 धावा. खर तर आता गिअर बदलावा लागेल. टॉप गिअर वरती गाडी आणावी लागेल आणि एक्सेलरेटर फुल प्रेस करावा लागेल. यास ज्या शक्यता वर्तवत होतो आपण, आकाशामध्ये चेंडू ड्रॉप होईल, कॅच, मात्र 1 धाव तिथे मिळणार आहे. संघ ज्यावेळेस विजयाच्या उंबरट्यावरती असतो त्यावेळेस अशा प्रकारचे झेल सुटलेलं खटकत नाही. म्हणजे बाजीराव ज्यावेळेस लढाया जिंकून देत असतो ना त्यावेळेस मस्तानी खटकत नाही. अगदी तसंच आहे.
धावफलकावरती आपल्याला बघायचे 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. हवेमध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा निर्मनुष्य जागेमध्ये पडेल तो. एक सिंगल आरामात इथे घेणार आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. ओव्हर द वेस्ट चेक करायचंय. कमरेच्या उंचीच्या वर चेंडू आहे का हे तपासलं जाणार आहे तिसऱ्या पंचांकडून आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. अत्यंत सुंदर आजचा दिवस सुद्धा मांगल्याचा दिवस होता, पवित्र दिवस होता. आज अत्यंत शुभ मुहूर्त होता आणि याच शुभ मुहूर्तावरती भगवान प्रभू श्री रामचंद्र मंदिरामध्ये पुन्हा एकदा विराजमान होत आहेत. चौदा वर्षांचा त्यांच्या हयातीत त्यांना वनवास भोगावा लागला होता. तर मला वाटतं हा 500 वर्षांचा विजनवास संपून पुन्हा एकदा रामराज्य आज अवतरलेला आहे. यस, फेअर डिलिव्हरी आणि लगेचच पुढे जाणार आहोत आपण. शेवटचे 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता. अलॉंग द कार्पेट सिंगल आहे. आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकला, घारिवली गावचे आपले युवा उदयोन्मुख समालोचक रोशन संते यांना आपण आज दिवसभर ऐकलं. निश्चित सुंदर समालोचनाने या विभागामध्ये एक नवी पकड त्यांनी निर्माण केलेली आहे आणि आदरणीय विनोद दादा पाटील अध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभ हस्ते रोशन संते सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. हे दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकतो. रोशन संते सरांनी आज दिवसभर खूप सुंदर प्रकारे समालोचन करत या स्पर्धेला साथ चढविला. त्यांचे काम, त्यांचं सेवा, समर्पण यासाठी आम्ही निश्चित रोशन संते सरांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचा सन्मान इथे आदरणीय विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. थँक्यू रोशन संते सर. याबरोबरच अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय तो लॉंग ऑफला जमिनीच्या समांतर जाईल. एक सिंगल मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतो सगळ्या सिंगल आहेत. पहिल्या षटकामध्ये एक 3 धावा आल्या, नंतर डबल आल्या, मात्र परत कुठेही डबल नाही, फक्त एकेरी धाव इथे फलंदाजांना घेणं शक्य झालेलं आहे. 40+ क्रिकेटचा थरार इथे आपण अनुभवत असताना लालचंद गोलंदाजी मार्गवरती फुल टॉस चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट खेळला. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही, सीमारेषा पार 4. स्टंप विजन कॅमेऱ्याची दृश्य, अत्यंत सुंदर दृश्य आपल्या समोर येत आहेत. वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेची दृश्य टिपतोय. GTC लाईव्ह, tenniscricket.in लाईव्ह, डेन NBCच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्मवरती या स्पर्धेचं प्रसारण होतंय आणि जवळपास मला वाटतं 12-13 कॅमेरे सगळ्या अँगलने ही स्पर्धा कव्हर करतायत. 19 कॅमेरे ही स्पर्धा कव्हर करतायत. खूप सुंदर. धावफलकावरती आपल्याला बघायचं इथे निर्धाव चेंडू येणार आहे. शेवटचे 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. 32 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पुन्हा आतमध्ये आलेला चेंडू. तुम्ही दुर्दम्य आशावाद हा राहिला पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या समोर सीतामाईचा शोध घेत असताना समुद्र आडवा आलेला होता. संपला होता आशावाद. तिथे समुद्र पार कसा करणार. मात्र श्रीराम लिहिलेली शिळा ज्यावेळेस प्रभू श्रीरामांनी समुद्रामध्ये टाकलेली ती पाण्यावरती तरंगली आणि मग वानर सेना अशा शिळा घेऊन आले आणि तिथे सेतू तयार झाला. श्रीराम सेतू. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे. जिंकायचं असेल, इच्छाशक्ती असेल
तर तुम्हाला कुठलाही मार्ग साधता येतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि उंबारली संघ आनंदाच्या शिखरावरती इथे विराजमान होत आहेत. 30 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 30 धावा. 2 चांगले चेंडू आणि इथे चांगला फटका आहे. तिथे टॉस मोठा अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आजच्या दिवसभराच्या इनिंगचा. आठ वाजून 43 मिनिटांनी आज पहिला बॉल पडलेला होता. उद्या बरोबर 8:30 वाजता पहिला बॉल पडणार आहे. ओपन 8:30 वाजता उद्या टॉस होणार आहे आणि 8:45 ला बरोबर पहिला बॉल पडेल. या ठिकाणी लगेचच मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. खरं तर 2 मॅन ऑफ द मॅच आपल्याला प्रदान करायचे आहेत. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण गोरपेकर यांना विनंती